आम्ही भांडायचं नाही का? आम्ही बोलायचं नाही का? इकडे तुमच्या तानाजीरावच्या पायाखालची वाळू सरकली, तिकडे बुलढाण्याला मी लोकसभेची निवडणूक लढलो अपक्ष प्रतापराव जाधवांच्या विरोधामध्ये, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ते भांबवले. मी अपक्ष असून सुद्धा 4 विधानसभा मतदारसंघात घाटावर मी लीड घेतला आणि टफ फाईट दिली. 2.5 लाख मतं मला लोकांनी दिली. प्रतापराव जाधवच्या पायाखालची वाळू सरकली आणि काही महिन्यांपूर्वी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मेकरचे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 9 जिल्ह्यातून प्रतापरावने तडीपार केलं. तिथल्या एसडीओकडे 60 प्रकरणं होते तडीपारीचे, 60. त्या 60 प्रकरणं निर्दोष केले सगळ्या गुंड दारू विकणारे वगैरे लोकांचे, आणि एकट्या डॉक्टर टालेंची तडीपारी काढली 9 जिल्ह्यातून तडीपार. का? आमच्यामुळे यांच्या खुर्च्यांना धोका तयार झाला म्हणून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भांडतो म्हणून. सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम हे लोक करतायत. ते प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री जरी असलं तरी त्याला उरून पुरतो आम्ही त्या माणसाला, प्रतापरावांना. आम्ही काही घाबरत नाही. किती खोट्या केसेस करा, किती दडपशाही करा, अरे हम किसान के बच्चे, हम डरने वालों में से नहीं है. आणि ज्यांची घर काचाची आहेत ना, यांची स्कॅम आमच्या जवळ आहे. आम्ही फायली तयार करून ठेवलेला आहे. वेळ येऊ द्या, दिल्लीत जाऊन बसू जंतर मंतरवर. आम्ही काय डरपूक लोक आहोत का? अरे आम्ही घरातून बाहेर निघतो तो बायकोच्या कपाळाचे कुंकू पुसून बाहेर पडतो की आज घरी येईल का नाही माहित नाही, आज आंदोलन आहे, गोळीबारात गेलो, आंदोलनात गेलो तर चिंता करू नको. हे असले आम्ही लोक आहे. तुम्ही आम्हाला काय धाक दाखवता? आणि तानाजीराव मुटकुळेला तुमच्या हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर काळा कुत्र सुद्धा ओळखत नाही मतदारसंघाच्या बाहेर. फक्त हा मतदारसंघ म्हणजे माझी मक्तेदारी आहे. या मतदारसंघाचा मी बाबा आहे आणि या मतदारसंघात दुसरं कुणीच काही करायचं नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही आमदार वागणार असाल तर तुमच्याही घरावर चाल करून आल्याशिवाय मी राहणार नाही, लक्षात ठेवा.